श्री स्वामी समर्थ. हल्लीचे जे केसेस येतात त्यामध्ये सगळ्यात जास्त रिलेशनशिप प्रॉब्लेम, हल्लीच्या जमान्यात नातं सांभाळणं आणि ते टिकवणं हा सगळ्यात मोठा टास्क झालेला आहे. आणि बरं, नातं सांभाळणं हे फक्त बायकोचं काम आहे की एखाद्या ठिकाणी फक्त नवऱ्याचं काम आहे? कारण इतक्या पटकन डिसिजन वेगळं होण्याचं एकतर हल्लीच्या पिढीमध्ये सहनशीलताच नाहीये. नात्याला वेळ देणं किंवा ते नातं चालवणं अजिबात पेशन्स नाही. त्याशिवाय दुसरी गोष्ट की पुरुष मंडळी अति प्रमाणात बाहेर मित्र, दारू, फ्रेंड सर्कल आणि कामानिमित्त बाहेर फिरणं, घरी वेळ न देणं. जर हेच त्यांच्या बायकोने केलं तर कामाच्या नावाखाली तासनतास मैत्रिणींसोबत फिरणं, कुठल्या तरी वेगळ्या व्यक्तीसोबत कॉलवर बोलणं किंवा घरच्या लोकांना वेळ न देऊन बाहेर पार्ट्या करत बसणं, तर हे कुठलं पुरुष सहन करणार आहे का? हा स्वतःला प्रश्न विचारा. आणि एवढं सगळं करून अजून वरून बायकोला आणि मुलांना हे दाखवणं की आम्ही तुमची जबाबदारी सांभाळत आहे, मी सर्व खर्च पुरवत आहे, सगळं वेळेवर आणून देत आहे. जेव्हा एखादी गृहिणी घर सांभाळते तेव्हा तिच्या कामाचं तिला महत्व न देता फक्त हे दाखवणं की मी तुझी जबाबदारी सांभाळतो आहे, तुझा खर्च उचलतो आहे आणि तुम्हाला जे लागतंय ते पूर्ण सर्व वस्तू तुम्हाला पुरवतो आहे, याचा अर्थ ती घर सांभाळते म्हणून तुम्ही बाहेर तुमची मजा मारताय. बाहेर कुठलीही स्त्री आवडणं, तिच्यासोबत वेळ घालवणं किंवा बाहेर तिच्यासोबत संबंध ठेवणं आणि घरी आल्यावर हे दाखवणं की मी तुमची सगळी जबाबदारी सांभाळतोय, याला पुरुषत्व म्हणतात का? तेव्हा इथे कुठेतरी बायकोच्या मनात ही गोष्ट येते की फक्त जबाबदारी सांभाळणं म्हणजे घर सांभाळणं असतं का? कारण तिथे त्याच्या बायकोला त्याने कधीच हरवलेलं असतं इमोशनली. जर इमोशनली तो पुरुष त्याच्या बायकोशी, मुलांशी अटॅच असता तर बाहेर असलं घाणेरडं कृत्य त्याने केलंच नसतं. ते करण्याच्या आधी 10 वेळेस त्याच्या डोक्यात आलं असतं की माझी बायको घरी आहे, माझी मुलं घरी आहेत, मी असलं वागायला नको. आणि जी लोक बाहेर असले कृत्य करतात त्यांच्या मनात कुठलेही इमोशन्स नसतात. एवढा वेळ जर त्यांनी स्वतःच्या करिअरवर फोकस केला असता तर खरंच कुठल्याच गोष्टीची यांना आर्थिक अडचण कधी जाणवली नसती. आणि काही ठिकाणी तर अगदी विपरीत परिस्थिती. काही ठिकाणी ज्या बायका कामावर बाहेर जातात त्या बायका बाहेर ऑफिसमध्ये, कामाच्या ठिकाणी लफडी करतात आणि घरी असं दाखवतात की मी कामाला जाते, मी पैसे कमवते, माझ्यासोबत राहायचं तर राहा, नाही तर नाही. डिवोर्स पण नकोय, पण तुझ्यासोबत मला राहायचं नाहीये. तर काही ठिकाणी अशा केसेस आहेत की लहान लहान मुलं नवरा सोडून बायको डिवोर्स न घेता त्याच शहरामध्ये वेगळी रूम घेऊन राहतीये, कारण तिला जबाबदारीच नकोय. तिला फक्त तिची लाईफ एन्जॉय करायची आहे, जसं आतापर्यंत बरेच पुरुष करतात. ज्या पुरुषांना घर सांभाळणारी, 4 पैसे घरात कमवून आणणारी, मुलं सांभाळणारी, त्यांचे आई वडील नातेवाईक सांभाळणारी बायको मिळते, त्या पुरुषांना खरंच या बायकांची किंमत नाही. आणि हल्लीच्या परिस्थितीत तर अशाही बायकांची कमतरता नाहीये की ते स्टँडर्ड आणि स्टेटसच्या नावाखाली स्वतःच्या मुकोट्यावर सभ्यतेचा मुकुट लावून वावरणारी आणि असले घाणेरडे कृत्य करतात. दुसऱ्यांच्या नवऱ्यांशी तासनतास बोलणं, दुसऱ्यांच्या नवऱ्यांसोबत हॉटेलमध्ये जाऊन वेळ घालवणं आणि त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणं आणि इथे दाखवतात की आम्ही किती सभ्य आहे. आणि जेव्हा त्यांचा खरा चेहरा आरशाप्रमाणे एखादी व्यक्ती त्यांना दाखवते तर अजून त्याच व्यक्तीबद्दल खोटेपणाने बाहेर मिरवणं. इतके दुष्कृत्य करूनही वावरताना अशी वावरतात की मी नाही त्यातली, मी तर काहीच केलं नाही, मी अगदी शुद्ध आहे.
त्यांना काही वाटत नाही असं वावरताना. कारण बाजारू बायका हे काम करतात. तो त्यांचा पेशा आहे म्हणून ते करतात. पैसे कमवण्यासाठी करतात. पण जेव्हा सुशिक्षित आणि चांगल्या घराण्यातल्या बायका हे काम करतात ना, तेव्हा खरंच लाजिरवाणं प्रकरण असतं हे. त्या बायकांना साथ देणारे ते पुरुष त्यांच्या घरातल्या लोकांचा विचार न करताना, बाजारू बायका असो किंवा सुशिक्षित बायका असो, अशा बायकांच्या नांदी लागणारे पुरुष कुठेतरी आपला स्वतःचा विध्वंस जवळ आणतायत. कारण मी प्रत्येक वेळेस हेच सांगत असते मेसेज करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, क्लायंटला, की नात्याला शेवटपर्यंत चान्स द्या. समोरच्या व्यक्तीला शेवटपर्यंत चान्स द्या. पण एकदा, दोनदा, तीनदा, चारदा. पण समोरचा व्यक्ती जर बदलायलाच तयार नसेल, तर सर्रास हे नातं तोडून टाका. कारण समोरचा व्यक्ती आपली कृत्य आणि आपल्याला तसं राहायला आवडतं म्हणून जी लोक तुमचं घर तोडतात आणि अशाच लोकांशी कॉन्टॅक्टमध्ये राहतात, तर अशा व्यक्तीला सोडून देणं यातच छानपणा आहे. कारण एकट्या बायकोने सगळ्या गोष्टी सहन करण्याचा ठेका घेतलेला नसतो. आणि म्हातारपणी त्या बायकोजवळच तुम्ही येतात, तेव्हा तुम्हाला तिची इमोशनली गरज असते. आणि जेव्हा तिला तुमची गरज असते, तेव्हा तिची आठवण तुम्हाला कुठेच येत नाही. जेव्हा बायको चुकीची असू दे, बरोबर असू दे, 4 नातेवाईकांसमोर, कुठल्या फ्रेंड सर्कल समोर तुमची अर्धांगिनी ती आहे, तेव्हा तुम्ही तिची साईड घ्यायला पाहिजे. तिच्या साईडने बोललं पाहिजे. प्रत्येक वेळेस आईचं ऐकणं, आईची साईड घेणं, वडिलांचं ऐकणं, बहिणीचं ऐकणं, 4 नातेवाईकांचं ऐकणं, बाहेरच्या मित्रांचं ऐकणं आणि त्याच्यावरून बायकोशी भांडणं. लग्न तुम्ही केलं आहे. ती तुमची अर्धांगिनी आहे. तुमचं काम आहे तिच्यासोबत उभं राहणं. कारण तुमच्या आई वडिलांसाठी ते एकमेकांना आहेत. तुमच्या नातेवाईकांसाठी त्यांचे पार्टनर्स आहेत. तुमच्या बायकोसाठी कोण आहे तुमच्याशिवाय? आणि जेव्हा प्रत्येक वेळेस तुम्ही तिला एकटं पाडतात किंवा असं डिसिजन देतात की न्यूट्रल राहायचं, कुणामध्ये काहीच बोलायचं नाही, हे वागणंच घाणेरडं आहे. एक छोटंसं एक्झाम्पल देते मी. समजा तुमची मुलगी कुणातरी मध्ये गुंतली आहे आणि त्या व्यक्तीने तिला धोका दिला, त्यानंतर ती नॉर्मल झाली, सगळं झालं आणि पुन्हा ती मुलगी त्या मुलासोबत बोलू लागली. हे तुम्हाला पटणार आहे? किंवा त्या मुलाला भेटायला लागली, हे तुम्हाला पटणार आहे? किती ट्रिगर होईल तुम्हाला? किती राग येईल? तेव्हा म्हणाल की कोण बावळट असं करतं? जी व्यक्ती तुला बर्बाद करायला निघाली होती, तुझी इतकी बदनामी करत होती आणि त्या व्यक्तीसोबत तू पुन्हा बोलतीयस. हे कुठलाही बाप इथे हे डिसिजन घेईल किंवा कुठलाही नवरा हे डिसिजन घेईल. तेव्हा आपण स्वतःवरून बघायचं की जेव्हा कुठली व्यक्ती आपल्याला बर्बाद करायला निघाली होती, आपला संसार उद्ध्वस्त करायला निघाली होती आणि पुन्हा त्या व्यक्तीच्या संपर्कात येणं, त्या व्यक्तीला भेटणं, त्याच रस्त्यावरून जाणं, हे कितपत योग्य आहे? इथे तुमच्या बायकोचे इमोशन्स किंवा बायकोचा राग ट्रिगर होत नाही का? स्वतःला ठेवून ही गोष्ट विचारात घ्यावी. कारण प्रत्येक वेळेस संसार हा दोघांचा असतो आणि दोघांनी एकमेकांना साथ दिली तर तो सुखाचा होतो. समोरची व्यक्ती प्रत्येक वेळेस आपला 100% देते आणि एखादी व्यक्ती वारंवार काही ना काही कारणामुळे बाहेर गुंतत जाते, तर त्या व्यक्तीसोबत संसार पुढे चालू ठेवणं योग्य आहे का? की त्या व्यक्तीला सोडून देणं योग्य आहे? कारण कुठेतरी एखाद्या स्त्रीची मर्यादा आणि सहनशीलता ही संपते, मग ती कुठलीही असू दे. तुमचं यावर काय मत आहे? मला नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.